मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताज़ा खबर। मजदूरों का सड़क नाकाबंदी आंदोलन 9 सड़कों पर चल रहा है। आंदोलन को मिला जबरदस्त प्रतिसाद, हजारों आदिवासी सड़क पर उतरे। आदिवासी समाज के श्रमजीवी संगठन की ओर से भिवंडी तालुका के नांदी ठाणे फाटा, कवाड़ नाका और अंबाड़ी की सड़कों पर बने गड्ढों और खराब हालत के खिलाफ सड़क नाकाबंदी आंदोलन शुरू किया गया है। इस आंदोलन में भिवंडी वाड़ा सड़क को बंद कर दिया गया है। आदिवासी समुदाय के हजारों महिला पुरुष सड़क पर बैठकर विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इस आंदोलन की वजह से कई जगहों पर कई सड़कों पर यातायात में बदलाव हुआ है। भिवंडी तालुका के नारपोली ट्रैफिक सब डिवीजन की सीमा में वाड़ा भिवंडी मनोर स्टेट हाईवे और चिचोंटी अंजुर फाटा स्टेट हाईवे पर बड़ी संख्या में पत्थर गिरने की वजह से इन जगहों पर भारी ट्रैफिक जाम हो गया है और दुर्घटनाओं की संख्या में बढ़ोतरी हुई है। विरोध स्वरूप ट्रेड यूनियनों ने आज दोपहर 12 बजे से वाड़ा भिवंडी मनोर स्टेट हाईवे पर कावड़ नाका और चिंचोटी अंजुर फाटा रोड पर मालोडी टोल नाका को जाम कर दिया है। इलाके में यातायात को सुचारू रूप से चलाने के लिए यातायात को डायवर्ट किया गया है ताकि इस इलाके में जाम न लगे। तीन तास झाले आम्हाला भिवंडीवरून, आम्ही इकडनं आलोय अंबाडीवरून भिवंडीला जायचंय आम्हाला पुढे। किती वेळ अडकला? 3 तास झाले। 3 तास झाले बस। हो। किती प्रवासी होते? कमीत कमी जे 50 होते। मग ते गेले कुठे सर? बाकी चालत गेले। आणि तुम्हाला किती वेळ झाला बसून? 3 तास। संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे आज अंबाडी नाक्यासह भिवंडी, वाडा आणि वसई या तिन्ही तालुक्यामध्ये एकाच वेळी 9 ठिकाणी आंदोलन आहे। म्हणजे डाकिवली फाटा, कुडू, शिरीसपाडा, खंडेश्वरी नाका, अंबाडी, मालोडी, नांदिटणे, कवाड आणि कामन चिंचोडी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। कष्टकरी आदिवासी शेता बांधावर मजुरी करणारा आदिवासी बांधव, श्रमजीवी बांधव रस्त्यावर उतरलाय लोकांच्या प्रश्नासाठी। भिवंडी वाडा मनोर महामार्ग जो आहे हा 64 किलोमीटरचा रस्ता आहे। सुप्रीमचा टोल टर्मिनेट झाल्यानंतर शासनाने PWD कडे हस्तांतरित झाल्यावर जवळपास 150 ते 200 कोटी रुपये रिपेअरला या रस्त्यावर खर्च केले। जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल, मयूर कन्स्ट्रक्शन असेल, हर्षद गंदे नावाचं कन्स्ट्रक्शन असेल आणि गजानन एंटरप्राइज असे वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी हे कामं घेतले, पण मेजर कॉन्ट्रॅक्टर हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि मयूर कन्स्ट्रक्शन आहे। या लोकांनी कोट्यवधी रुपयाची बिलं काढली पण खड्डे भरले नाही। खड्डे न भरल्यामुळे 2022 ते 25 याची आकडेवारी आम्ही काढली, ही एवढी धक्कादायक आहे की 75 लोक या रस्त्यावर मृत्युमुखी पडलेत। आमचं म्हणणं हे 75 अपघात नाहीयेत। ठेकेदाराला जर शासनाने पैसे दिले त्यांनी खड्डे भरले नाही म्हणून हे मृत्यू झालेत। हे 75 लोकांचे खून, हत्या या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी केल्या असा आमचा आरोप आहे। क्रिमिनल ऑफेन्स आहे। 304 पूर्वी होता, 106 आता BNS मध्ये आहे। क्रिमिनल ऑफेन्स दाखल करावा। विधानसभेमध्ये 18 डिसेंबर 2023 रोजी या प्रश्नावर जेव्हा आवाज उठवला गेला प्रवीण दरेकर आमदार सन्माननीय यांनी, तेव्हा माननीय बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण त्यावेळचे यांनी या विषयावर उत्तर देताना विधान परिषदेच्या पवित्र सभागृहात सांगितलं की हा ठेकेदार भ्रष्ट आहे, जिजाऊ कन्स्ट्रक्शन हा बोगस बिलं काढतो, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स राजकीय दबाव वापरून हा काम करतो आणि निकृष्ट दर्जाचे रस्त्यावर खड्डे भरलेले आहेत, याला ब्लॅकलिस्टेड मी करतो अशी घोषणा केली, पण ती केली नाही। आमचं म्हणणं आहे त्याला ब्लॅकलिस्टेड डिक्लेअर करा, या भ्रष्ट ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करा आणि यावर शासनाच्या निधीचा अपार केल्याप्रकारे गुन्हे दाखल करा, लोकांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करा आणि आमच्या लोकांना चांगला रस्ता दर्जेदार मिळण्यासाठी दर्जेदार पद्धतीने खड्डे भरून हा रस्ता सुस्थितीत करा, एवढी आमची मागणी।